हॅलो, वेलकम टू रेवाज यूट्यूब चॅनल. तर आज मी पूर्ण व्हिडिओ शूट करत आहे. तुम्हाला आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर मी घरी आले, फ्रेशनअप झाले आणि स्टार्ट केलं डिनर प्रिपरेशन. तर आज माझ्या नवऱ्याची फेवरेट भाजी बनवायची आहे. तर त्याला मशरूम ही भाजी खूप आवडते. म्हटलं आज तेच करूया. आजचा मेनू तेच आहे, डाळ, मशरूमची ग्रेव्ही, राईस, भाकरी असं आहे. तर त्याच्यासाठी मी आधी डाळ कुकरला शिजवून घेते. तर डाळीमध्ये तूर डाळ थोडी आणि थोडी मूग डाळ हे दोन्ही समप्रमाणात घेऊन त्याच्यामध्ये टोमॅटो, लसूण, टोमॅटो लसूण नाही सॉरी टोमॅटो, मिरची, हळद आणि हिंग आणि ऑइल टाकून मी कुकर करून घेते. त्याचबरोबर मी ही मशरूम ग्रेव्हीची प्रिपरेशन करून घेत आहे. त्याच्यासाठी 2 ऑनियन, 2 टोमॅटो, आलं, लसूण आणि 6-7 काजूचे बिया आहेत. चांगलं असं तेलामध्ये परतून घ्या. आणि एका साईडला राईससुद्धा मी लावून घेते, कारण का वेळ खूप कमी आहे, मला फटाफट डिनर बनवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आज डाळीला फोडणी देताना थोडीशी लसूण, म्हणजे 4-5 पाकळ्या लसूण चांगली बारीक चॉप करून घ्या. कोथिंबीर थोडी बारीक चॉप करून घ्या. आणि इकडे डाळ माझी शिजली आहे, तर मी तिलासुद्धा प्रॉपर मिक्स करून घेते. आणि डाळीला फोडणीसाठी पहिलं मोहरी, जिरा, त्याच्यानंतर लसूण, थोडीशी हळद, कारण का ऑलरेडी मी कुकरमध्ये शिजताना पण हळद टाकली आहे, थोडासा मसाला आणि त्याच्यानंतर कोथिंबीर मस्ट आहे, कोथिंबीर टाका. आणि त्याच्यानंतर डाळ मिक्स करून त्याच्यामध्ये सॉल्ट टाकून मग डाळ माझी रेडी आहे. त्यात इकडे मी मशरूम साफ करून घेते. मशरूम तुम्ही कसे साफ करता हे नक्की मला सांगा. मी अशा प्रकारे साफ करते. आणि मी हा बनवलेला मसाला ग्राइंड करून घेतला आहे. आणि आता फोडणी देताना मशरूम ग्रेव्हीसाठी तेलामध्ये थोडासा जिरा आणि हा पूर्ण बनवलेला मी मसाला हे मिक्स करून घेते. चांगला असं परतून घ्या हा ग्रेव्ही मसालासुद्धा. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद, आपले लाल तिखट मसाला, हा माझा घरगुती लाल तिखट मसाला आहे. त्याच्यानंतर हा एव्हरेस्टचा तिखा लाल आणि त्याच्यानंतर धणे पावडर आणि थोडा किचन किंग मसाला असं टाकून मिक्स करून घ्या. त्याच्यानंतर थोडं सॉल्ट टाका आणि नंतर मशरूम ॲड करून मग मशरूमला शिजवत ठेवा. त्याच्यामध्ये कसुरी मेथीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता, पण मला नाही आवडत म्हणून मी नाही टाकत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की टाका. अशा प्रकारे माझी मशरूम ग्रेव्हीसुद्धा रेडी आहे. आणि मी आता स्टार्ट करते प्लेटिंगसाठी, कारण का आता जेवणाचा टाईम झाला आहे. तर त्याला मशरूमची भाजी खूप आवडते आणि आल्या आल्या त्याचं हेच आहे, वाव मशरूमची भाजी बनवली आहे. सो ही मी भाकरी टाकताची व्हिडिओ नाही घेतली, एवढं मला जमलं नाही घ्यायला. आणि इकडे माझी पूर्ण रेसिपी रेडी आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.